साधन आणि साध्य. साधक साध्यापर्यंत जाण्यासाठी साधना ज्ञानाची करतो आणि मुक्ती भोगण्यासाठी सक्ती त्यागतो. वैराग्यात बुद्धीला आणून ठेवतो. ज्ञानेश्वरीचं ज्ञान बुद्धीमध्ये प्रवाहित करतो. ही साधना महान आहे. आत्मज्ञान आपल्याला जाणे साधना फार महान. की ज्यांना घडते तो भाग्यवान आहे. ज्यांना ज्ञानाच्या नौकेत गुरु बसवतात त्यांना भवसागराचा काही त्रास नाही चिंता. कारण ह्या तीरावरून त्या तीरावर पार केलं तर भगवंताचं आत्मदर्शन झालं. त्या ठिकाणी आपण समर्पित झालो, एकरूप झालो. म्हणून ज्ञानाच्या नौकेत आल्यानंतर घाबरायचं नाही. ज्ञानेश्वरी हातात आल्यावर भ्यायचंच नाही, द्वैत उरतच नाही. याचं कारण एकच आहे बाबी. द्वैताचा निराश म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन. द्वैत म्हणजे देहभाव उत्पन्न होणार अंतःकरण द्वैतामध्ये असतं. आणि अद्वैत चिंतनानं, माऊलीच्या ज्ञानानं, संत कृपेनं, ओवीच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, बुद्धीच्या अधिकारानं आपली प्रगती होती. बुद्धी त्या अंतःकरणाची, आणि ते अंतःकरण जीवात्मा नाहीये, मी तो आहे असा अनुभव घेतो. आणि अनुभव घेताना मनबुद्धीचा निराश होतो. पाण्यामध्ये मीठ विघळून जातं तसं अनुभवामध्ये अज्ञान विघळून जातं. ही अवस्था जीवनमुक्ताची. खरी भक्ती त्या ठिकाणी. कारण ज्या तादात्म्य भावाचा विनाश करण्यात ब्रह्मविद्या स्थिती आणि अज्ञान म्हणजे देहाच्या संबंधाची स्थिती. अंतःकरण देहाकडे असतं, भगवंताकडे नसतं. मग पूजा करा, ध्यान करा, जप करा, माते दगड काही विधा. पण अंतर्मुक्ताने बुद्धीची आणि संयुक्ताने ईश्वराची, ऐक्याने तत्वाचं, अनुभवने सुखाचा, तो प्रवास दुःखाचा, केवळ दुःखाचा. ज्या ठिकाणी मध्ये देह येतो की नाही, आणि बुद्धी देह धारण करते. आवरण कायम राहतं, तादात्म्य वाढत राहतं आणि आसक्तीला पूर येतो. बुद्धी बेजार होतो. नाही होत. कारण एक शक्ती आहे ज्ञानामध्ये की भगवंताचं सानिध्य आणि भगवंताची एकता आणि भगवंताची स्थिती, हे तीन ज्ञान करून देतात. एकता पहिल्यांदा. बुद्धीने देहाची एकता धरलेली आहे. कारण त्याला देह आवडतो आणि देहासंबंध तिने केलाय, अनादिकालापासून झालाय. एक जन्म नाही, अनंत जन्माघातले कोटी कोटी लक्ष लक्ष. तेवढ्या जन्मामध्ये उपाधीचा संबंध, उपहिताच काही देणे घेणे नाही आपल्याला. मग उपाधीचा संबंध करणाऱ्या जीवात्म्याला परमात्म्याचं दर्शन कधीच होत नाही, सुखाची अनुभूती होत नाही, भेद जात नाही, अनुभव येत नाही, तो आत्माराम होत नाही. बरोबर आहे. कारण साधूच्या संगतीत आणि वेदाच्या संपत्तीत आणि अधिकाराच्या लहरेमध्ये मन जेव्हा स्थैर्य पावतं, धैर्य येतं आणि ज्ञानाचं अवलोकन होतं, तेव्हा ब्रह्मस्वराज्य भोगता येतं. जगताचं हे भ्रांतीचं नातं निघून जातं, पुसल्या जात. तेच खरं जीवन आणि तेच खरा बुद्धीचा प्रवास आणि तोच आत्मज्ञानाचा ध्यास. तो भक्त कास ज्याला त्याची प्राप्ती करायची, त्याला त्याच्या मुक्तीत राहायचं, त्याला अभेद भक्तीत जायचं, त्याला देहहून भिन्न व्हायचं, त्याला आत्माराम म्हणायचं. आपण शिकतोच, आपण जगतोच त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. हे प्रत्येक हर एक व्यक्तीला कळावं.
जीवन जगताना देवावर टाकता यावा, जग बघताना भ्रम पुसता यावा आणि ज्ञानेश्वरीकडे गेले की अज्ञान संपत जावं. बरोबर आहे. जेव्हा माऊली हातात येते इथे सुखाची सावली तयार होती. ते सुख संपत नाही, ते आत्मिक सुख, खरं सुख, नित्य सुख, अखंड सुख आपलं रूप. त्याला सोडलं आणि देहाचं नातं जोडलं, दुःख पदरात आलं. सुख बाजूला गेलं तुमच्या दोषानं, सुखाला सोडून दिलं आणि देहाला धारण केलं, बंधन डोक्यावर आलं. तेव्हा ते ओझ खूप झालं. ते ओझ संतानं संपवलं, ग्रंथाकडे मन तुमचं आणलं, तुम्हाला आत्मज्ञान दिलं, तुम्हाला स्वतःच भान आलं, बुद्धीचं ब्रह्माचं नातं घुसल्या गेलं. तिला स्वतःच सुख कळालं, तिचं दुःख पळालं आणि ती आत्मारामामध्ये गुंगून गेली. आत्माराम झाली, ऐक्याची अनुभूती आली, भेदाची निवृत्ती केली आणि वृत्ती बाजूला गेली. तन्मयता सुरू झाली. ईश्वराच्या संबंधानं तन्मयता येते आणि देहाच्या संबंधानं मृण्मयता होती. हा तादात्म्य संबंध देहाशी बुद्धीचा, अनुभव दुःखाचा आणि प्रवास भेदाचा, हा रस्ता चुकीचा आपण धरलाय. या रस्त्यात परमात्मा भेटत नाही, अज्ञान तुटत नाही आणि ईश्वराच्या सान्निध्यात बुद्धीला जाताच येत नाही. जगताचं सान्निध्य ती टाकतच नाही, स्वतःची ओळख तिला होतच नाही, अनुभव तिला मिळतच नाही, भाव तिचा संपतच नाही. म्हणून द्वैत टाकल्याशिवाय अनुभव येत नाही, हा सिद्धांत आहे वेदाचा. अनुभव भाव, द्वैतात अनुभव नाही आणि अनुभवात द्वैत नाही. सुंदर सोडतात कधी कधी तुम्हाला जागवण्यासाठी, आम्हाला सुखात जाण्यासाठी. बरोबर आहे. भगवंताची लीला बेटा. समाधीला आलिंगन दिलं या मस्तकानं, या हृदयानं, या चित्तानं, या देहानं. कमी पडणार काही? अजून तो ध्वनी जात नाही. ज्ञानोबा माऊली, तेच बायका, तेच मंगलमय वातावरण, तोच आनंद, समोर समाधी इंद्रायणी, आमचं साधक, आमचं चिंतन, ते आनंदी जात नाही बेटा. अजून तर बाहेर निघाले त्या तुम्ही, अजून नाही निघाले, स्तब्ध त्याच्यातच राहते. तुम्हाला मी म्हणलं काल माझाच वेळ पण मध्ये आले. काय भगवंत बोलले, काय प्रगती करून दिली, बुद्धीची उन्नती झाली, मनाची स्थिती झाली, ज्ञानाची अनुभूती आली, आनंदाची, आणि कार्य झाले युद्धाचं. बरोबर आहे. स्थिती बदलली ना. हे माझे इथून तिथे आरंभ आहे. हे माझे आजोबा, मामू, सासरे, बंधू, वाचे, म्हणजे भिन्न भिन्न भाव उत्पन्न होण्याला द्वैत कारण आहे आणि भिन्नाचा नाश करण्याला अद्वैत कारण आहे. आणि अद्वैत ब्रह्मज्ञानातून उत्पन्न होतं आणि साधूच्या संगतीमध्ये हृदयामध्ये त्याची स्थिती प्रगट होती आणि बुद्धी त्यामध्ये एकरस होती. त्याला म्हणतात ब्रह्मस्थिती. ती स्थिती भोगायची या देहाच्या द्वारे, उपाधीच्या द्वारे पंचमहाभूताचं पांघरून दिले. फक्त आत्मस्थिती अनुभवायला, दुःख सुख भांडणं, घराने बायकाचे समोर गेली पाहिजे, महागारी करण करते. काय की त्याचा दोष कुणाचा सांगा बरं, कोणा दोष होणार नाही. काही कैला शाप शिवाय दिल्या ते दोघं असं मध्ये ऐकत असते. मला जे टॉपिक आवडते ते मी पुन्हा क्लिक करते, पुन्हा ऑन करते, पुन्हा क्लिक करते. कारण काही काही महाभारताचे भाग मी आहे, तुम्ही बघतात, आवर्जून बघते. कारण की त्यांच्या संवादात काय बलाढ्य लोक होते ते. भीष्म काय लहान का? कृपाचार कोण लहान आहे?
कर्ण लहान आहे, कोण लहान आहे? ठेवलं होतं म्हणून तुला एवढं झालं. हा, म्हणजे कुठं बी चूक व्हायची आहे की नाही? कशा वळवळ झाली म्हणजे बाई चुकते की नाही सांगा? आहे की नाही सांगा? कशाला व्यासांचं मंत्र तुला कसा ते संशय? महामुनी दुर्वास, आम्ही व्यासच म्हणतो. किती शंका बघा, शंका किती म्हणला मंत्र टाकलं लेकरू. अरे रामा रामा, खरंच आहे का? म्हणजे त्या काळापासून सुरुवात आहे. संशय किती बेकार बाई आहे की नाही? नंतर पगडला ना करणं, जरी त्याला शब्द दिला त्याला सोडलं नाही त्याला, पण प्राणाचा परिधान द्यावा लागला धर्मामुळे. त्याला कोणी मारत होतो बाई, मरत होतो ते. त्यांच्या पक्षात कुणीच मरत नव्हतं बाबी, कुणीच मरत नाही. त्यांच्या मृत्यू विश्व. पण भगवंतानं अधर्माला सहन केलं नाशच केला. सहनच नाही भगवंताला अधर्म. ते सत्य होते. विश्वला लहान होता बाबू, गर्भाच्या एका बाणातून हजारो, एका बाणातून लाखो असे सैनिक मरून पडत होते. भीष्माच्या बाणातून कपा काप. सूर्यपुत्र कर्ण त्याला खाली पडावं लागलं. तुमच्या आमचे काय करताय? सोन्याचं कवच, तुम्हाला काय कवच आहे का? कवच तुम्हाला आहे ज्ञानाचा कवच. मी भक्तांना एक आठवण झाली. त्याचं रूप धारण केलं ब्रह्म इंद्रानं. मागितले भीक, तो भीक मागायला येते. आला का नाही वामन अवतार, भिक्षा बघा कोणत्या स्थितीला उतरते खरी. भक्तापुढी भिक्षा. ते म्हणला माझ्या दारात देव. आबा बाबा, आपण त्याच्याकडे जाणं वेगळं भिक्षा मागायला, पण त्यानं आपल्याकडे येणं वेगळं. आता भगवंत आणलाय का अर्जुनापाशी? नाही आले. मग एक सांगा, प्रेमानं बांधल्या जातो, ज्ञानानं एक होत. अकलीचे कांदे कापल्याला प्रेमानं तुमच्यापाशी बांधूनच राहत होते, पण भिन्न रूपानं, द्वैत रूपानं, पण ज्ञानानं अद्वैत रूपानं. मी तर भाग सुरू करू द्या. 7 दिवसामध्ये 1 कोटी चला मशीन लावायची पैसे मोजायला. खट 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 खट. ते बारक म्हणताय नोटायच ते मग हसू तुम्हाला. हे काय हे म्हणजे वासना. वासना म्हणजे अंकुर पापाचा, आणि वासना म्हणजे द्वैत भावाची उत्पत्ती, व्यवहार, विकारच आहेत ना. हे घेणाऱ्याला कळत नसेल का बाई? कळतो न कळायला काय झालं, सगळं कळत. आता आपल्या विषयाने चुकीचा मार्ग कळून एका ठिकाणी श्रद्धा भाव कुठे बी राहा ना, इथं नका. जिथं तुम्हाला वाटलं तिथं जा, पण एक निश्चित मुक्तीला. 17 ठिकाणी बच 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 करून जमत नसते. पण ज्यांची बुद्धी जास्त अशी घाणेरडी असते ना, त्याने एका ठिकाणी पोट भरतच नाही. आमच्या एक मावशी म्हणायच्या, 10 ठिकाणी कैसे रोगिया का सावाओ जे भंगलिया, सशब्द कर्म व्यंगलिया तैसा व्यंगलिया. कर्म करताना थोडस कमीपणा राहिला कर्मामध्ये. कुठल्या ओम लावलं, कधी सत लावलं, कधी तत लावलं नाही. कुठे कर्माचा उणीपणा घडला तर काय होतं? दिव्य औषध ऐसे रोगी. जसं औषध दिलं तर रोगी मरतो का? का सावाओ ते भंगलिया म्हणजे एखाद्या कर्माला एखादं कमीपणा, भंगलिया म्हणजे कमी. कधी ओंकार लावलं, कधी त्यात लावलं, कधी सत लावलं, कधी ओंकार नाही लावलं, तत्सत घाईल लावलं.
त्या ओंकारचं मला मी सांगणार आहे 17 पर्यंत. ते ओंकारच लावणं हा उंगर्या म्हणजे एखादा पद लावायला किंवा एखाद्या कर्मामध्ये उणीव राहिली तर ते दिव्य बनत नाही. मग कसं बनत खाली सांगते ना. आता पण त्या कर्मामध्ये अजून काय उणीव होती. अथवा काही प्रमाणे कर्मा प्रिया मर्यादे सुकोनी पडे निषेधे वाटे हे प्रमाद झाला. आता निर्निषिद्ध काय होतं असंच करा नसू द्या. प्रमाद केला आपण आपल्या मनाने केलं तर ते कर्म मला ब्रह्मार्पण होत नाही आणि ते कर्म शुद्ध होत नाही, सात्विक बनत नाही आणि त्या कर्माच्या पुण्याच्या शक्तीनं ती बुद्धी माझ्याकडे येत नाही आणि तिला मला ती जाणू शकत नाही. थोडक्यात असा अर्थ आहे की ते कर्म तुला मग बाजूला नेतं वाट साईडला येतं माझ्यापासून भिन्न करतं. मग ते इंद्रलोक चंद्रलोक भूलोक काय पाताळ लोक स्वर्गलोक शिवलोक भरपूर लोक करताय. मग त्या लोकांकडे ते कर्म तुम्हाला नेतं. मग असं कर्म चुकीनं करणं आपण थोडक्यात भावार्थ महत्वाचं त्याच्यात आहे. जास्त खोलत पडायचंच नाही. हो ना. की आपला विषय काय चालला की कर्मातून ते ओम तत्सतच्या साह्यानं कर्म केलं मग देहाचा संबंध राहत नाही, बुद्धी तिथं जात नाही, कर्म मी केलं असं वाटत नाही, सूक्ष्म बुद्धी बनते आणि कर्माला सोडून शुद्ध होती. ते सात्विकता तयार होती आणि त्या कर्माला हरिओम तत्सतचा जो संकल्प लागला जातो ते कर्म मग आपल्याला पाप पुण्याच्या खात्यातून भिन्न होतं आणि ते कर्म तुम्हाला त्या ईश्वराकडे नेतं आणि ईश्वराचं सानिध्य प्राप्त होऊन त्याची प्राप्ती मग गुरु तुम्हाला करून देतात. स्वतः तुम्हाला कर्मातून मुक्त होता येत नाही. त्या कर्माच्या पुण्यानं तुमची सात्विक वृत्ती होऊन तुम्हाला सत्संग भेटून तुम्हाला ज्ञानेश्वरीचं ज्ञान हृदयामध्ये घट्ट पकडता येतं त्या बुद्धीच्या द्वारे. ती बुद्धी सात्विक शुद्ध पॉवरफुल अधिकारयुक्त आणि भगवंताला झेपणारी जाणणारी भगवंताकडे जायची इच्छा करणारी उंच अधिकारावर असल्यानंतर करत की ज्याला भगवंताविना काहीच आवडत नाही तो भगवंत प्राप्तीची इच्छा करते बुद्धी सदिच्छा असते तिची विषय इच्छा नसते. देहाच्या संबंधाला कंटाळलेली असते, विषयाच्या भोगाची समाप्ती असते, द्वैताचा निराश चालू असतो आणि अद्वैताचा प्रवास असतो. त्याला सत्व म्हणतात. कधी कल्याण वस्तू सर्व कार्यसिद्ध रस्ते शुभम सत्वाने काय होतं ती स्थिती भगवान सांगून टाकली की बुद्धीचा अधिकार वाढतो, पॉवर वाढते आणि ती बुद्धी त्या ज्ञानाला झेलती. तिला तो अधिकार येतो की ज्ञान तिनं ग्रहण करण्याची शक्ती त्याला सात्विकता म्हणतात. अंतःकरणाची ही त्यामध्ये श्रवणानं गुरुच्या संगतीनं माऊलीच्या ओधानं वेदांताच्या ज्ञानानं अग्रेसर होत अंतःकरण अग्रेसिव्ह. आता ऐका कर्मा प्रिया मर्यादे सुकोनी पडे निषिद्ध वाटे हा नाही. मग आपण आपलं कर्म करताना निषिद्ध प्रकाराने केलं तर काय होतं आणि शुद्ध प्रकाराने केलं तर काय होतं, विधियुक्त केलं तर काय विधियुक्त आणि निषिद्ध ते तुम्हाला माहितीच नाही पाप दोष. आता ऐका चालत याही मार्गू सांडे बारीकिया अखेर पडे राहती माझी न घडे. त्रास व्हायला जवळ दिसत नाही म्हणून काही मार्गू सांडे बारखिया अखेर पडे राहती माझी न घडे काय काय. बघ चालत आहे मार्ग सांडे चालताना समजा मार्ग चुकला ऐका बारखिया बघणारा म्हणजे निरीक्षण करणारा परीक्षक निरीक्षण करतो ना कोण कसं आहे कोण कसं आहे कोण कमी कोण जास्त देवा तो पारखिया अखेर घडे बघा राहती माझी न घडे काही काय. व्यवहारामध्ये काय घडत नाही. निश्चित कर्म होतं, शुद्ध कर्म होतं, चुकीचं कर्म होतं, जारण कर्म होतं, मारण कर्म होतं, काय घडत नाही. पण हे निरीक्षण करणारा पारखी त्याला कळत. पारखिया पारख म्हणजे निरीक्षण करणारा त्याला ते कळत. एक शब्द त्याचं पर्यायच लागत म्हणून तैसे कर्मा राभ्यस्ते सांडे सीमा असाधुत्वाची या दुर्नामा एवो पाहिले. म्हणून तैसा कर्मा बाबा तशा कर्मा म्हणजे निषिद्ध कर्म चुकून गेलेलं कर्म बुद्धिहीन अस्तित्व विवेक नसतो
आणि जसं वाटेल तसं करतो कर्म, त्याचं फल काय, त्याची स्थिती काय. राबस्ते सांडे सीमा. बघा, त्याची सांडे सीमा म्हणजे विहितपणा सुटला. वेदानं सांगणं म्हणजे विहित कर्म आहे. आणि वेदाच्या सोडलं ना आपल्या मनानं कार्य केलं तर मर्यादा सुटली. हो का. राबस्ते सांडे सीमा म्हणजे वेदाला अनुसरून न केलेलं कर्म. राबस्ते सांडे सीमा. असाधुत्वाची या दुर्नामा एव पाहिजे. त्या कर्माला असाधू काही साधलं जात नाही. त्या कर्मानं माझी सिद्धी साधता येत नाही. असाधू काय शब्द गुरुमाऊलींचे, बापरे बाप. एव पाहिजे मग असाधू या कर्माला असाधू नाव बोलतात. तेथगाहा सच्चब्दु इरादो हि परिस प्रबुद्धु प्रयोजिला करी साधू कर्मातेया. तेथगाहा सच्चब्दु असं जर झालं तर कर्म तिथं सत्शब्द वापरला तर हरि ओम तत्सत करून जर आपण वापरलं तर काय होत ऐका. तेथगाहा सच्चब्दु इरादो हि परिस प्रसद्दु. बघा, दोही पुरुष म्हणजे ओंकार, सत्कारापेक्षा तिसरा तत्कार. ओम तत् आणि सत दोही पुरुष म्हणजे सत तिसरा, ओम पहिला आणि तत् दुसरा. दोही पुरुष प्रसिद्ध. सत जरी लावलं तर काय होतं त्या कर्मात. किती सखोल वेदा, सूक्ष्म आहे. ज्ञान सूक्ष्मच आहे. कर्म ढोबळ आहे, नाम सहज, ज्ञान कठीण आहे. सहज होत आहे तरी बेटा, त्याला विधी नाही ना. मला काय वेळ नाही का. आता तुम्हाला संध्याकाळ गाडी मान जमत नाही त्याला, थांबावं लागेल. मग जमतच नाही ते. खूप वेळ लागला. विचार केला तर मी नव्हतं, मग पटकन गेले. मला सच्चब्द तिथं असं जर कर्म झालं असा तो कर्म चुकून मर्याद होतो, काय भेटलं नाही तर तसंच केलं. वागव एरा दोही पुरुष प्रबुद्ध. दोघांपेक्षा काय आहे, देव आहे. ओम तत् आणि सत दोघांपेक्षा काय जास्त आहे. प्रबुद्ध प्रयोजिला करी साधू कर्मातेया. त्या शब्दाचा विनियोग केला, प्रयोजिला रूप केलं, मग ते कर्म केलं. आणि हा शब्द एकच वापरला तर तो एकदम प्रबळ आहे. ते कर्माला साधू कर्म, व्यवस्थित कर्म होतं. ते कर्म असिद्ध किंवा वेदवाही होत नाही असं बोलत नाही. त्याला म्हणतात साधू, आणि ते वरच असाधू. बघा ना, कुठलेही कर्म सत तरी लावलं तर चालतं. आता सत का लावायचं, सत्य निरूपण. तुम्हाला तर मी प्रश्न केला भावी, तुम्ही मला करायला पाहिजे. सत हरि ओम तत्चा अर्थ काय, कुणी बाई बोलली नाही मला. तेव्हापासून चाललाय हा विषय. तर कमीत कमी उच्चार करून, संवाद करून, सुरुवातीला किंवा शेवटी पण आपण तोच करतो. तर पाणी सोडताना जप झालं, वरान झालं किंवा पूजा झाली, आपण नमस्कार करून उठतोच ना. मग पण त्याचा भावार्थ काय, त्याचं काय म्हणजे म्हणल्यानं काय होतं, त्याचा काय गमक काय, त्याची शक्ती काय, त्याच्यामध्ये दडले काय, त्या शब्दात आज सामर्थ्य काय, असं मला कोणीच विचारलंय. हे कार्य तुमचं विचारायचं काम का माझं. एक सांगते बेटा, हा प्रश्न तुम्हाला येणं भाग आहे, कमाला येणं, संशय तुम्हाला यायला पाहिजे ना, कमाला यायला पाहिजे. आणि मग पोटात शांती होती प्राणाची. पण प्राण कधी शांत होत नाही. ज्ञानानं मन शांत झाल्यावर अशांत होत नाही. आणि प्राणाला मरेपर्यंत द्यावी लागते. शेवटची आहुती पण पाण्याची असते, पाण्याची. प्राण कधी शांत राहत नाही आणि मन कधी स्तब्ध नाही. ज्ञानाच्या शक्तीने, वेदाच्या भक्तीनं, हृदयाच्या स्थितीनं मन अविकारी निर्विकारी शांत अगदी तद्रूपंत. ते मन पुन्हा कधीच देहाकडे येत नाही. जगाचा संबंधच होत नाही. विकार तिथे उत्पत्ती होतच नाही आणि निर्विकारता जातच नाही. हे वेदांत स्थिती लोक अवलोकन कुणाला होतच नाही. म्हणून इकडे कोणी येत नाही आणि टिकत नाही, कारण बुद्धी मानते. हे कळायला झेपायला आयुष्य कम पडते, म्हणून इथं टिकत नाही. चांगल्या लोकांना पण लोक ओढतात. माझे बाय किती कमी झाले केलं देव पुत्राची, तर आपली काय किंमत आहे. अधर्म धर्माला जागा नसते.
कली म्हणजे अधर्म आहे. जगतात धर्माला स्वीकार कोण करणार? धर्माला मान्यता कोण देणार? धर्माची किंमत कोण करणार? पांडुरंग करतो, वेद करतो, नारायण करतो, परमात्मा करतात. हा पांडव 5 होते, अधिक नव्हते. आम्ही तेच म्हणतो काय. कौरवा 11 सैनी, त्याचा नाश झाला. वेदा चिंतन घ्यायला पडतात आणि त्याच्या राशी स्वर्ग पण लागतो टोक. तेव्हा ते मा भरून निघतं आणि मन शांत होतं, आत्माराम प्रगट होतो, वेदांत आत जातो आणि अविद्येचा पडशा होतो, देहभाव संपून जातो, वृत्ती अबाधित तत्व अशी मिसळून जाती आणि भेदाची दिशा संपत्ती, अभेदाची स्थिती सुरू होती. हे परमार्थाच्या फळाची एकदम हृदयामध्ये आनंदाची प्रतीती. अद्वैताचा आनंद आणि द्वैताचा निराश हा सिद्धांत वेदाचा. आणि द्वैत भाषा अलीकडे भेटतच नाही ऐकायला. 1-2 शब्दामध्ये घालतात, चटणी मिठासारखं ताटामध्ये मीठ असतं का तेवढं वापरतात. आम्ही वेदांत सांगतो, काय सांगतोय? तिथं आशा आहे, तिथं काहीतरी वासना घेऊन जाता तुम्ही, तिथे वेदांत कधीच शिवत नाही तुम्हाला. वासना रहित अंतःकरण जेव्हा तकमक करते, माऊलीचं तिथं आशा असती, माऊलीचं ज्ञान आम्हाला पाहिजे, सुख आम्हाला पाहिजे, जगत भाव नकोय, देहभाव टाकायचा आहे, माऊली तुम्हाला शरण यायचे आणि तुमच्या स्थितीवर राहायचे, आत्मबोधाला प्राशन करायचे आणि आमच्या स्वरूपाला आम्हाला भोगायचे, आम्हाला जगत भावाला त्यागायचे, वृत्तीतून निघायचे, संवेद बनायचे. माऊली हे ज्ञान द्या आम्हाला, हे ज्ञान द्या आम्हाला, हे अनुभूती द्या आम्हाला, असे मागणारे फार कमी आहेत. पोथीच्या नावावर पोट भरणारे दुकानं किती घातली तर तिथे वेदांत आहे का? कदापि नाही. आम्हाला देणे घेत नाही कोणाभूताचं. पण आपलं आयुष्य आपण जेव्हा समोरच्याला बाजूला नेतो, त्याला दिशा दाखवत नाही, आशा त्यांची संपत नाही, तर तुमचा वेदांत काही काम करत नाही. आणि तुम्हाला ते आवडतच नाही. नाही अवघड आहे. ही अवस्था फार कठीण आहे. ज्ञानेश्वरचे शब्द हृदयात बसवून देणं, ज्ञानाचे बसवणं आणि बुद्धीचा वाद करणं, अबाधित तत्व प्रगट करणं आणि त्या श्रीरंगाला अंतःकरणावरी त्या हृदयाच्या विटेवर प्रगट करणं सोपं आहे? चेष्टा आहे का? बायका हिंडत ऐकत्यात, कानात लावून ऐकत्यात, झोपून ऐकत्यात. मोक्ष भेटायचा झोपून हिंडून जमत असत काय? सूक्ष्म आहे. हिंडून फिरून देवापाशी ठेवून पूजा करून जप करून, जप करताना वाचायचं, पूजा करताना कोण ठेवायचा, उद्धार होणार तुझा. या ज्ञानानं तू भगवंतापासून जाणार आहेस, या ज्ञानानं तुला सुख होणार आहे, या ज्ञानात देहभावाची निवृत्ती होणार आहे, आत्मभाव प्रगटणार आहे. बुद्धी भ्रष्ट तुझी, तुला समजत नाही म्हणून हेडसांड करते तू फोनची त्या. म्हणून खूप ठिकाणी फोनचं ज्ञान बंद झालं. ऐकायचं समोर या. कारण मला खूप राग आलता बायकाचे जे आले त्याला. मला लिंक ओपन काही इच्छा नव्हती, पण माझी प्रगती ऍक्सिडेंट असाधू म्हणजे ते कर्म जर बाजूला गेले. ओहळला गंगेची भेटी, कामृता जैशी वृष्टी पियुषाची. एखाद्या मृत माणसावर अमृत टाकलं ते उडून बसत. तसं असत कर्म, निषिद्ध कर्म सत्शब्दानं सुंदर बनतात, पवित्र बनतात, ते मोक्षाकडे येतात. ऐका, लोहा पळसाची ग्रस्ती, लोखंडाला पळसाचा जेव्हा स्पर्श होतो. ओहळा गंगेची भेटी, ओळ म्हणजे ओढा, गंगेकडे गेला, ओळ राहिला का? बुद्धी चिंतनाकडे गेली, बुद्धी राहिली का? लोखंड पळसाकडे गेलं, लोखंड राहिलं का? तसे चिंतना चित्त गेलं, चित्त राहिलं का? चिन्मय झालं. काय शब्द आहेत, बाप रे बाप. लोहा पळसाची दृष्टी, ओढा गंगेची भेटी, कामृता जैशी वृष्टी पियुषाची. व्रता जैशी वृष्टी पियुषाची. मेलेल्या माणसावर अमृताचा थेंब तोंडात पडला तर ते मेले का? तसं अज्ञानी माणसाला ज्ञान झालं तर ते अज्ञान राहिलं का?
तो मरतो का पुन्हा? ज्ञानी महात्मा मरतो का? अज्ञानी जगात फिरल्याशिवाय जगतो का? त्याला पुन्हा मर घालावं लागतं. अज्ञानाला मृत्यू लोकात फिरावंच लागतं. लिंगदेह आणि व्यवहारिक लोक लिंगदेह सोल देह काय माहित नसतं, त्याला मान्य करीत नाहीत. हा तुम्ही आमचं ऐका, आम्ही म्हणणं ते माना. तू का वेदाचा बाप आहे का? तू का तुझं मानायचं? पंचकोश माहिती माती दगड काय माहित नाही. संसार करणाऱ्याला वेद शिवत नाही आणि वेदात राहणाऱ्याला संसार त्याच शिवत. संसारिकाला वेद काय कर आणि वेदात राहणाऱ्याला संसार काय शिवणार? समजत नाही बेटा. ऋषी मुनी पहिले त्या काळात ऋषीचा काळ होता. असंख्य ऋषी पहिले गेले. नंतर असंख्य योगी नदीच्या काठ्याने तुमचे पालम वगैरे मग त्याला महाराज योगच आहोत का सगळे. गंगेच्या काठात योगीच सगळे. आता भोगी, आधी ऋषी, पुन्हा योगी, गुरुच्या काळात संत आणि आता भोगी. योगी गेले आणि भूत आले भोगी. कलियुगात काय वासना तीच आहे ना. किती बी कमवा माणूस समाधान नाहीच. पहिले लाख म्हणले की वाव, आता लाख म्हणजे काय 10 रुपये 100 रुपये. आता कोटी म्हणलं थोडं बरं वाटायला. आता काय पुन्हा आमच्या मनात काय की वासना यायची. किती समाधान नाही. कोटी काय त्याच्यात आता सगळीकडे कुठे झाली म्हणून ऐकायला. आता बोलता बोलता बसतं सगळं समजा. आता कोटी काय नाही ग छाया काय. कोटी सगळ्या कशीच आता आजकाल कुणापाशी कोटी निघायले. काय देवा काय कर रे. होतं का असं लहानपणी आपल्याला 10 पर्सेंट आपण शांत. ज्ञानाला कधीच अजून नाही शांत पुन्हा काही नाही. असाधू कर्मांसा सशब्द प्रयोग विरेशा हे असो गौरवचे नामाचा गौरवच हे असो गौरवचे या नामाचा या शब्दाचा गौरव अधिकार शक्ती पावर वेगळीच आहे. ते सत आहे. ते त्याला लावलं कर्माला तर ते कर्म साधू होतं, पवित्र होतं, मोक्षाकडे नेतं आणि ते पाप पुण्याचं खातं बंद होतं. त्या कर्मातून पाप नाही पुण्य नाही. कारण ते हरि ओमतात सदाला संवाद विचार करून संस्कार धरून त्या शब्दाचा विनियोग करून ते कर्म केलं तर ती बुद्धी माझ्याकडे कर्माने आली. लोकांतराला नाही गेली. नरक स्वर्गाची वाट चुकली. हे कळावं लागतं या अध्यायातून. खाली नसतं इथं खाली का हे मी सांगितलं. ओवी जेव्हा हृदयात प्रवेश करती अंतर्मुक्ता येती बहिर्मुक्ता जाती अविद्या मरती ब्रह्मविद्या तिथं स्थिती उत्पन्न होती. इंद्रियाचा विकार इंद्रियाचा संबंध उपाधीचा निराश होतो. परमात्म्याचा त्या ठिकाणी विरास होतो आणि बुद्धी अंतरात जाती. दोघांची एकता होती. तिथं अद्वैताची वेदांताची स्थिती अद्वैताची स्थिती मोक्षाची स्थिती पूर्णत्वाची प्रतीती. पूर्ण मोक्ष प्रगट होतो. तिथं पूर्णत्वाला बुद्धी प्राप्त होती. तोच अद्वैत जो काही बोलून दाखवता येत नाही, हातात काढता येत नाही. ज्ञानी लोकांना शिंग फुटत नाहीत, मागून शेपूट उगवत नाही. ज्ञानी म्हणजे कसे पुढे का शिंग आहे. फक्त अवस्था बदलते. सत्यत्वाचं मिथ्यत्व तयार होतं. विकाराचा विकार तयार होतो. जगताचा भ्रम जातो. जगदीश प्रगट होतो. उपाधीचा निराश होतो. चैतन्य प्रगट होतो आणि बुद्धी तिथे एकरूप होती. किंवा ज्ञानाची बैठक सिद्ध होती. ही महात्म्याची खरी स्थिती. कशी पुढे गेला अज्ञानाशी पुढेच की बघा ना. असाधू कर्मातेसा शब्द प्रयोग विरेशा असाधू कर्मातेसा शब्द विरेशा. अर्जुना वीर पुरुषा श्रेष्ठ धनुधरा जे कर्म निषिद्ध आहे मनाने केले चुकीच आहे त्याला जर शब्द लावला तर ते श्रेष्ठ आणि स्वच्छवंत एकदम प्रबलवंत आणि बुद्धीचा आणि कर्माचा संबंध जातो. असा शब्द असा सुंदर आणि प्रबल आहे. म्हणून कर्म करताना सत हरि ओम तत्सत
ती हृदयातून वाणी प्रगट होती आणि कर्माला सोडून देती. बुद्धी प्रगल्भ बनती आणि ईश्वराकडे सहज जाती. स्वतःला स्वतः पाती, जीवन मुक्ती होती. कर्म स्वच्छ. किती सुंदर. काही सुद्धा करायचं. आणि हे चिंतन ऐकलं आता मोक्ष होतो बघून. माऊलीचं मनोगत आहे. कृष्ण परमात्माची गीता ही सांगते. सगळे शास्त्र हे बोलते, सगळे पुराण हे सांगते. सगळे साधूचा अवतार ह्यासाठीच, सगळी ओवी ह्यासाठीच आहे. सगळी बुद्धीला ग्रहण करणं ह्यासाठी. बुद्धी हेच मागते ईश्वराला की मला मी कळू दे, मला मी समजू दे, माझं भाग्य जुळू दे, मला सुखरूप होऊ दे, मला चिंतनात जाऊ दे, मला अद्वैत रूप होऊ दे, मला द्वैतातून बाहेर निघू दे. बुद्धीची तळमळ असती तो साधक आहे, मळमळ आहे तो संसारी आहे, आणि कळकळ आहे तो संत आहे. आणि ती उपाधीशी तादात्म्य करत राहील. अलगद बाजूला जाते आणि ती बाजूला जाण्याची ती अंतःकरणाला ती अनुभूती येते. ती शब्दाविना असते, पण तुझ्या शब्दात मांडले जाते. आमची काय भाग्य आहे तुमच्या लोकांचं. जी अनुभूती शब्दाविना ती शब्दात आली. जीवाची दुर्दशा गेली की जन्म मृत्यूची, वासनेची, दुःखाची. सुख आणि दुःख दुसरं काय संसारात माते दगड. सुख भौतिक आणि दुःख शारीरिक मानसिक. तिने दुःखामध्ये गटांगळा एखादा माणूस, आणि तिने दुःखात नाश ब्रह्मज्ञान होत. आध्यात्मिक आणि भौतिक तिघाचा नाश आत्मप्रकाश. कुठं करतो व्यवहारिकला कळतं. आणि काय आणि गीतेत काय तुला काय माहिती रे. जन्माचा कर्म कधी शिवला का तू गीतेला ज्ञानेश्वरीला हात लागला का तुझा. बुद्धी बोलणं, चुटक्या देणं, वरवर वाचणं हे विनंत आहे का. तपस्या बी नाही, नाते बी नाही, मनाला त्या ठिकाणी तळपणं पण नाही. अहो रात तपस्या करावी लागते, गुरु दीक्षा घ्यावी लागते, साधूची संगत करावी लागते, वेदाची संपत्ती लुटावी लागते, मनाची भक्ती वाढावी लागते, विरक्ती यावी लागते, आणि साधूच्या प्रसादामध्ये बुद्धी जावी लागते. का आपण भावाचा कोणी भावाचं कोणी मजा नंतर घेते. चला टाइम किती झाला बघा. आदिशी हे नाम हे वर्मय तुला वेदाचं, ज्ञानाचं, गीतेचं. मग भगवंताच्या हृदयातलं वर्मय आहे. कृष्ण परमात्म्याच्या हृदयातलं बघा. घेऊन येते वर्म जे विचारिसी हे नाम. हे ओम सत्सते वर्म सांगायचो तू बघत होत. वर्म जे विचारिसी हे नाम हे वर्म आहे. अरे ओम सत्सते 3 नाम आहेत ना. हे त्याचं काय फलगचं स्वरूप काय तुला सांगतो. हे केवळ हेची ब्रह्म जाणसे हेतू हे ब्रह्मच आहे. अरे ओम तत्सत हे स्वरूप ब्रह्मच आहे, हे वर्मच आहे, हे गीतेचं फलच आहे. कृष्ण परमात्म्याच्या हृदयातलं एक ठेवा आहे, तो जतन केलाय आणि तुम्हाला दिलाय. अरे कळण किती सांगितले, किती सांगितले मग भाभी. किती प्रकारे. बापरे, कशातच नाही असं ज्ञान, कुठंच नाही. ज्ञानेश्वराचं ज्ञान कुठंच नाही. असा ग्रंथ, हे ज्ञान, हे ओवी आणि ही गीता. हा बाकी ठिकाणी याच रूपांतर केले, याचाच विस्तार आहे. आता सांगितलं लोकांना, पण असं नाही. इसके बस की बातच नाही. कानाच आहे, अलगच आहे. गीता गीताच आहे, ओवी ओवीच आहे, आमची माऊली माऊलीच आहे. हर किसके बस की बात नाहीच आहे. अशी मांडणीच नाही काय. किचकट 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 सगळं. पण आमचं स्पष्ट स्पष्ट आदर आदर फटाफट 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 फटाफट. जेवढे डहाय केले, उमले केले, भट्टीत गेल्या, सगळी कडोई पांढरी झाली. एका सेकंदात जेवारीची लाई झाली, एका सेकंदात अज्ञानाची माती केली. सावत्र माय बाकीचे ग्रंथ आणि वंटीतली माय माय माहिती मनातून नसत. नाही नाही बेटा,
आतंकवाना पाहिजे आईला, तर ती लेकरासाठी आई आहे, ती सख्खी आई आहे, ती ज्ञानेश्वरी आहे, ती माऊली आहे, ती आनंदी आहे, अलंकापुरी आहे, ती गीता आहे, ती ओवी आहे, ती कृष्ण परमात्म्याच्या हृदयातलं वर्म आहे, ती खरी आई आहे. माऊलीने स्पष्ट केलं बघा आता सगळ्यांसाठी. मग ती सावत्र आई फिवत्र आहे बघत बसा. दुसरे ग्रंथ सावत्र तुम्हाला घ्या, आम्हाला माऊली भेटली साठी काहीतरी द्वारे तपस्या तयार होती आणि अंतःकरणाची तीव्रता तयार होती आणि बद्धता बाजूला जाती, सिद्धता जागी होती. बद्धता जाती, सिद्धता येते, ही उपस्थिती प्रगटती आणि देह बुद्धी संपती. ही संताची संगती. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. अनंत ग्रंथ बेटा, अनंत संत आणि आपल्या बुद्धीची चौकट पर्यंत आहे. आणि ती कशी उकलती, ओवी कशी उकलून घेते बुद्धी, आणि बुद्धी आत कशी जाते, आणि ज्ञानात प्रवृत्त कशी होती, स्वला कशी पाहते, देहाचा संबंध कसा संपतो ते आपल्याला कळतं. लोकांना दाखवायचं नसते आणि दाखवता येत नसतं अनुभव. लेकराचं प्रेम किती आई ते मोजता येत नसतं, पण प्रेम असतं आईला, पण ते प्रेम मोजता येत नाही. तराजू नाही त्या प्रेमाला मोजायला तराजू नाही, तसं ह्या अनुभूतीला शब्द नाही. हा अनुभूतीच शब्दच नाही, निशब्द होते मान. निरामय, निराकार, निरंकार. कधी कधी काय तेच भूतकाळ काढायचा, तेच भूतकाळ काढायचा, मन वेड व्हायचं, दुःखामध्ये चढायचं. आम्हाला जमत नाही बाबा दुःख पुन्हा पुन्हा करून द्यायचं. काय व्हायचं, काय भेटणार, सहज अवस्थेत राहावं, सहज ज्ञानाकडे बघावं, एका क्षणामध्ये त्या भगवंताकडे जाण्याचा, बुद्धीला नेण्याचा विनियोग करावा, गीतेचा मार्ग धरावा, ओवीचा स्पर्श मनाला व्हावा, आदर्श ज्ञानाचा घ्यावा, उत्कर्ष बुद्धीचा व्हावा आणि स्पर्श आत्मत्वाचा यावा आणि देहाचा संबंध संपावा. त्याला जगणं म्हणावं. मेरडबर दुःख घोटायचं, मागचं काढायचं, पडपड्या बोलायचं, लोकाला भांडायचं, रा 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 वर काढावते धान. सहज जगा ना, सहज जगा, निशब्द बना, निरहंकारी व्हा. आता पुढचं आयुष्य तरी चांगलं जगा, मागचं गेलं ते गेलं, पण पुढे तरी चांगला व्हा. सुखाचा अनुभव घ्या, दुःख फेकून द्या, देवभाव संपून टाका, वृत्तीला बाजूला करा, संबंध ईश्वराचा धरा, हा मोक्षाचा मार्ग खरा. याचे जन्मान मारा, मृत्यू लोकात फिरा. तोच व्यवहार पुन्हा पुन्हा चगळायचा, स्वतःला दुःख, समोरच्याला बी दुःख. अरे त्यामुळे आपल्या व्यंगन लोकांच्या व्यंगन राम कृष्ण हरी. सहज अवस्था जगा ना, श्वास किती उरले ते स्वच्छ भोगा ना, आनंद काय आहे ते अनुभवा ना. ते चिखल, त्या चिखलात पाय, त्याच गाळ्यात जायचं. कधी आपल्याला आपण पाहायचं, कधी स्वच्छ बनायचं, कधी अंतःकरण निरामय करायचं, कधी द्वैतातून बाहेर यायचं, कधी गीतेच्या रस्त्यावर यायचं, कधी ओवीचं बोध प्राशन करायचा आणि कधी स्वानंद भोगायचा. कधी कधी संसारिकाला भाषा कळली, तेच बरबटलेलं, तेच बरबटलेलं. पैसा, व्यवहार, नातं ह्याच्या पुढे काय आहे की नाही. एका जन्मात संबंध आहे, फेकून द्या. आनंद जन्माचं नाते स्वीकारून घ्या. तो आत आहे, त्याच्याला जाणून घ्या. जगत भिन्न आहे आणि ते मिथ्या आहे, ते मानून घ्या. आनंद प्रगट करू द्या. काय हान सगळं बाई बी घालीत, माणसं बी घालीत. तिला विकळानं बाहेर निघायचं, ती तशी मी आज. अरे बाहेर ये, तुम्ही सोडून दे, अहंकार बंद करून घे. उघड दरवाजे, अंधारातले अज्ञानाचे कवाड उघड. ज्ञान सगळं आयुष्य सगळं तरी अज्ञान निघत नाही. एवढे कर्म कधी तुला ज्ञान होत नाही, एवढे काय कधी बुद्धी स्वच्छ होत नाही. किती घाण बाई असते ती बुद्धिरूपी बाई. त्याचा तसा रडी यावं, आयुष्य संपत आले. अभेद माहित नाही मला, देवभाव जात नाही माझा, मला मी कोण कळत नाही. प्रेम हे मला स्वानंद भक्ताच येत नाही. प्रेम देता येत नाही, प्रेम घेता येत नाही, प्रेमात जाता येत नाही. दुःख वाटावं भाभी, आम्हाला अनुवाद येत नव्हता, आम्ही रडा ठसाठस. ओवी कळत नव्हती तर ज्ञानशील घेऊन पाणी पडा आमचं खाली त्यावर, तर ओवी कळायली आता.
जवळ घ्या टच पाणी या. मग त्यांना कळतो किती छान वाचतात. आम्हाला वाचता येणं, ओवी कळणं, सत्संगातलं ज्ञान मिळणं, हे आवरण जाईनं, अज्ञान कायम, संसार आत चाललाय, भयभीती वाटायले. काय हे नको, ही अवस्था, ही अवस्था नको माऊली. म्हणून ज्ञानेश्वरी असे लावायची, ढास्त ढास्त रडायचं, पाण्याचं डोळ्याच्या पाण्याचा अभिषेक टप टप पाणी ज्ञानेश्वरीवर व्हायचं. आणि तेव्हा ज्ञानोबाला घेतलं. हा समाज जवळ येणं, सत्संग होणं पापाचे वेळ नाही, तसं व्यवहाराचं पण आहे ना. ते पण जवळपास ना, आणि ते पण प्रकट करा. दोन्ही टिकवा ना तराजू पारडे, समान ठेवा तेव्हा तुला होती. माझी एक इच्छा रामगिरी